ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, याही वर्षी पारायण झालं. आणि फक्त पारायणच नाही झालं तर खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम वृंदावन नगरमध्ये राबतोय. आणि तो म्हणजे आदरणीय परमार्थप्रेमी आमचे माऊली महाराज शेळके यांच्या गोड अशा प्रेरणेनं, फार मोठ्या त्यांच्या प्रयत्नातून घरोघरी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायणला ते पोचवतायत. महाराज, दुर्दैव असं आहे, दशक्रियाच्या प्रवचनाला जातो ना आम्ही, समोरच्याला सांगत असतो आम्ही आम्हाला ग्रंथ लागेल बर का. कोणता? ज्ञानेश्वरीचा ग्रंथ लागला. ज्ञानेश्वरी आमच्या घरी नाही हो. ईर्षेने नाही बोलत मी, पण खंत वाटते मनाला. तुम्ही मुस्लिम समाजाकडे बघा, प्रत्येकाच्या घरात त्यांच्या धर्माचा ग्रंथ आहे. हिंदू म्हणून आपल्याकडे काय ओळख आहे? हिंदू म्हणून आपल्या घरामध्ये 2 ग्रंथ असलेच पाहिजे, गीता आणि भागवत. भगवद्गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी, त्याचं रूपांतर. गीता असावी, ज्ञानेश्वरी असावी, भागवत असावं. लोक सरळ आम्हाला म्हणतात, असं करा ना, येताना तुम्हीच घेऊन या ना. तुमच्या घरचे मरतात आणि ज्ञानेश्वरी आम्ही आणायच्या का? मी व्यासपीठावर खरं बोलते महाराज, रेकॉर्डिंग चालू आहे. मोठी पण अभ्यासाची ज्ञानेश्वरी आणि छोटी पण आहे पारायणाची प्रत. आपण काय त्यांचा ठेका घेतलाय का ज्ञानेश्वरी वागवायचा? बरं महाराज, ज्ञानेश्वरी गाडीत घेऊन जायची आम्ही. गाडी कुठेही थांबते. प्रवासात आपण बाथरूमला जातो, इकडे जातो, तिकडे, त्याच गाडीत बसतो. ग्रंथ त्याच गाडीत ठेवायचे. त्याचं पावित्र्य राखलं जातं का? मग काही नियम असतात. आपण लघुशंकेला जर गेलो तर मनगटापासून हात धुवावेत, घोट्यापासून पाय धुवावे, 4 वेळा गुळणा करावा दिवसभरातून जेव्हा जाल तेव्हा. शौचाला गेलो, गुडघ्यापासून खाली पाय धुवावे, कोपरापासून खाली हात धुवावे, 8 वेळा गुळणा करावा आणि तोंडावून पाणी मारावं. काय होतं याच्यानी? लघुशंका केली हे जर केलं नाही, टॉयलेटला जाऊन आले ना, असे हातपाय जर नाही धुतले, तर हे कर्म काय करतं माहिती का? सकाळी केलेल्या स्नानाचं पुण्य खाऊन टाकतं. म्हणजे आज आपण पारसे बिना आंघोळीचे त्याच्यात जमा होतो. एवढं सूक्ष्म कर्म आहे. प्रवासात बाथरूमला जावं लागतं, इकडे तिकडे. ग्रंथ त्याच्यामध्ये त्याचं पावित्र्य राखलं जाईल का? कधीच ग्रंथ सोबत नाही ना, आपण काय नेत नाही लोकांचं. काय आपण काय उपकार आहे का त्यांचा आपल्यावर? तारखा देता म्हणजे ग्रंथ आपणच घेऊन फिरायचं का? मी सरळ सांगते, माझ्याकडे छोटा ग्रंथ नाही आहे तुम्हाला म्हणून सांगते, पण कधी तुम्ही नाही आणायला लावायचा मला, आणणार नाही. छोटा ग्रंथ आहे, पण मी सरळ सांगते हो, माझ्याकडे जाड ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे, रोज वाचन करते, माझ्या देवघरात आहे. माझ्या वाचनाचा ग्रंथ मी नदीवर नेत नाही. मग तुम्ही ज्ञानेश्वरी नसेल तर बाई नवनाथ आणा, पण तुम्हीच आणा, मी आणणार नाही. मी कधीच ग्रंथ नेत नाही. लोक म्हणतात जाऊ देव, लोकांवर उपकार करा. मग त्यांनी काय करावं? दारू पे मटण मासे खाऊन त्यांचे प्रवचन आपण करावी. कोणी सांगितलं? हे कट कर बरं का भाऊ. एक तर कीर्तनकार टार्गेट आहेत आता, पण तळमळे म्हणून बोलावं वाटतं. तुम्ही सगळं हे कर्म करायचं आणि शेवट सद्गती मिळावी म्हणून प्रवचन ठेवायचे, आणि ते प्रवचन ठेवण्याकरता ज्ञानेश्वऱ्या आम्हाला आणायला लावायच्या. काय अडचण आहे? दाते आहेत ना देणारे, घ्या ना. आणि घेऊन काय करा? द्या एकदाची ठेवून. ठेवायला सांगितले ना हिंदू म्हणून घरात, मग ठेवा. ज्ञानेश्वरी घरात नाही ठेवायची, ज्ञानेश्वरी डोक्यात आणायची. ओवी एक महाराजांची, एक तरी ओवी, रोज एक तरी ओवी वाचा, एक पान तरी वाचा. आपण हिंदू आहोत याचे काही चिन्ह आहे, वारकरी आहोत याची काही चिन्ह आहे. तुमच्या छातीवर हात ठेवा आणि तुमच्या आई बापाची शपथ घ्या बरं. किती लोकांच्या डोक्याला शेंडी, गळ्यात माळी, मी त्यांना सुद्धा विचार आहे का? आणि आम्ही वारकरी, आणि आम्ही कीर्तन भजन करतो. चुका जर काढल्या ना महाराज, पण मी बोलत नाही. माझा स्वभाव थोडा कडक आहे, पण मी बोलत नाही. परकेच नाही, आपल्या घरातले बी तसेच आहेत. पाहून घ्या ना, आहे का नाही, म्हणूनच बोलले मी. शेंडी ऐक पा ना. आणि वारकरी मी बोलायला घाबरत नाही. घरी जाऊन काही हो मग आता इडून पुढं
वारकरी आहोत, काही चिन्ह त्याचे आपल्याकडे असले पाहिजे ना. आणि कोणत्या भूषणाने तुम्ही म्हणता मी वारकरी आणि कीर्तन भजन ऐकतो? हिंदूचे काय चिन्ह आहेत आपल्याकडे सांगा ना. आणि मग उगाच बडाय काय मारायच्या आणि दुसरा समाज आमच्यावर आणि दुसरं लोक आपल्यावर आक्रमण करतात आपल्या धर्मावर. पण आपण आपल्या धर्माचे किती पालन करतो हे कधीतरी विचारा. असे दाते मला असं वाटतं त्यांच्या या उपक्रमाने मला एक प्रमाण द्यावं वाटतं. ते बहुतेक प्रत्येकाच्या घरी जाऊन ग्रंथ देत आहेत आणि लोकांना म्हणतायत देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला